आता बघूया दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम म्हणजे काय, काहीतरी दाखवण्याची क्रिया त्याच्यामध्ये होत असते. मग यामध्ये जवळची वस्तू आहे आणि दूरची वस्तू आहे. जवळची वस्तू दाखवण्यासाठी हा, ही, हे, ह्या हे सर्वनामे वापरली जातात. तर दूरची वस्तू दाखवण्यासाठी तो, ती, ते, त्या हे सर्वनामे वापरली जातात. ओके. यामध्ये काय आहे तर प्रात्यक्षिक थेट दर्शविले जाते. प्रॅक्टिकल दर्शविलं जातं. कसं, हा आणि जो यावरून हे प्रात्यक्षिक दर्शविलं जातं. फॉर एक्झाम्पल, गंगा ही पवित्र नदी आहे. तर गंगा ही पवित्र नदी आहे. यामध्ये ही काय आहे, ही आहे दर्शक सर्वनाम. तर गंगा हे काय आहे, नाम आहे. तर नामानंतर जर सर्वनाम आलं तर तेही काय असतं, दर्शक सर्वनाम असतं. ते देऊळ आहे. तर ते या ठिकाणी काय आहे, दर्शक सर्वनाम आहे. तर या ठिकाणी एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा की नामानंतर जर हा, ही, हे, तो, ती, ते हे जर सर्वनामे आली असतील कधी नामानंतर, तर ते शब्दसुद्धा काय आहेत, दर्शक सर्वनामेच आहेत. हे होतं दर्शक सर्वनाम. आता आपण संबंधी सर्वनाम. आता हे संबंधी सर्वनाम काय आहे तर दोन वाक्यातील संबंध दाखविण्यासाठी हे संबंधी सर्वनाम वापरले जातात किंवा वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम म्हणतात. आता या ठिकाणी दर्शक सर्वनाम आहे आणि दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणारे जे सर्वनाम आहेत त्यांना संबंधी सर्वनाम म्हणतात. मग या ठिकाणी या संबंधी सर्वनामामध्ये कोणते दोन संबंध येणार आहेत तर दर्शक सर्वनाम पण येणार आहे आणि संबंधी सर्वनाम पण येणार आहे. या दोघांचा संबंध येणार आहे आणि या दोघांच्या एकत्रीकरणातून एक वाक्य तयार होतं. ते वाक्य कोणतं आहे, केवल आहे, मिश्र आहे की संयुक्त आहे हे आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आता यामध्ये लक्षात घ्या, दर्शक सर्वनाम आणि संबंधी सर्वनाम येणार आहेत. कोणकोणते आहेत, जो, जी, जे, ज्या, ते, तेथे, तेथे, जेथे, तेथे, जो, जी, जे, ज्या, जी, जैसे, तैसे हे काय आहेत, हे संबंधी सर्वनाम आहेत. कशा पद्धतीनं ते पाहूयात. तर बघा, सर्वप्रथम हे वाक्य लक्षात ठेवा की हे सर्व साध्या म्हणजे शुद्ध किंवा केवल वाक्यात येत नाही. हे जे संबंधी सर्वनाम आहे हे साध्या म्हणजे शुद्ध म्हणजेच केवल वाक्यामध्ये येत नाहीत. आपण वाक्याचे प्रकार बघितलेले आहेत, केवल, मिश्र आणि संयुक्त. तर या तीन वाक्यांमध्ये हे काय आहे, साध्या शुद्ध केवल वाक्यामध्ये हे येत नाही. तर हे फक्त मिश्र वाक्यातच येते. लक्षात ठेवा, कधीही जर संबंधी सर्वनाम आलं तर ते कसं असतं, मिश्र वाक्य असतं. तर यामध्ये मग हे जे सर्वनाम आहेत हे संबंधी सर्वनाम येतात. आता यामध्ये फॉर एक्झाम्पल बघूया, जो मुलगा येणार होता तो आला नाही. तर या ठिकाणी पहा, जो हे काय आहे, जो हे संबंधी सर्वनाम आहे. कारण यानं काय केलेलं आहे, दोन वाक्यातील संबंध दाखवण्याचं काम केलेलं आहे. तर जो मुलगा येणार होता तो आला नाही, तो हे काय आहे, तो हे दर्शक सर्वनाम आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, संबंधी सर्वनामामध्ये दर्शक आणि संबंध दाखवणारे जे सर्वनाम येतात त्यांच्यापासून जो वाक्य तयार होतं ते काय आहे, संबंधी सर्वनामाचं वाक्य आहे आणि तेच काय आहे, मिश्र वाक्य आहे. ओके. आता नेक्स्ट बघा, जे चकाकते ते सोने नसते. आता या ठिकाणी जे हे काय आहे, जे हे संबंधी सर्वनाम आहे. चकाकते ते हे काय आहे, ते हे दर्शक सर्वनाम आहे. दूरची वस्तू दाखवण्यासाठी तेथे दाखवलं जातं. मग या ठिकाणी ते हे काय आहे, दर्शक सर्वनाम आहे. तर अशा पद्धतीनं दर्शक सर्वनाम आणि संबंधी सर्वनाम यांच्या एकत्रीकरणातून काय बनत असतं, एक मिश्र वाक्य तयार होत असतं आणि यालाच काय म्हणायचं, संबंधी सर्वनामसुद्धा म्हणायचं. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, जो, जी, जे, ज्या, जी या संबंधी सर्वनामांनी जोडलेले वाक्य हे मिश्र वाक्य असते. टीप लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची आहे. तर जो, जी, जे, ज्या या सर्वनामांनी, या संबंधी सर्वनामांनी जोडलेले वाक्य कसे असते, मिश्र वाक्य असते. कारण त्याच्यामध्ये काय आहे, दर्शक सर्वनामसुद्धा आहे. तर या ठिकाणी एक उदाहरण तुमच्यासाठी आहे. जसं की बघा, ज्याने करावे त्याने भरावे. तर या ठिकाणी
ज्याने आणि त्याने ही सर्वनामे आहेत. पण ही कोणती सर्वनाम आहेत? या ठिकाणी दर्शक सर्वनाम आणि संबंधी सर्वनाम कोणतं आहे? नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. नेक्स्ट बघूया सर्वनामाचा प्रकार, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. प्रश्नार्थक प्रकार. प्रश्नार्थक प्रकारामध्येच आपल्याला समजून येतं की हे काय आहे? प्रश्न विचारण्यासाठी आहे. मग वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी होतो ते सर्वनाम काय आहेत? प्रश्नार्थक सर्वनाम आहेत. कोणती आहे ती प्रश्नार्थक सर्वनाम? तर कोण, कोणचा, कोणता, कोणी, केव्हा, काय, किती, कितीक इत्यादी अशी प्रश्नार्थक सर्वनामे आहेत. तर यामध्ये जेव्हा हे वाक्यामध्ये हे शब्द येतात, ही सर्वनामे येतात, तर हे सर्वनामे आल्यानंतर वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असणंही गरजेचं आहे. त्याच बेसिसवर काय ठरत असतं? हे प्रश्नार्थक सर्वनाम ठरत असतं. यावर आधारित प्रश्न कसा परीक्षेमध्ये विचारला जातो? तर लक्षपूर्वक पहा. दारात कोण आहे रे? तर या ठिकाणी कोण हे काय आहे? सर्वनाम आहे. त्यामध्ये प्रश्नार्थक सर्वनाम आहे, कारण इथे प्रश्न विचारलेला आहे. यातून काय होत आहे? प्रश्न विचारण्याची क्रिया होत आहे. आणि वाक्यामध्ये काय आहे? शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे. याच बेसिसवर हे काय ठरत आहे? की प्रश्नार्थक सर्वनाम ठरत आहे. जर परीक्षेमध्ये या ठिकाणी हे सर्व वाक्य जसंच तसं विचारलं पण प्रश्नार्थक चिन्ह नाही दिलं तर या ठिकाणी मग ते प्रश्नार्थक सर्वनाम होईल का? हा प्रश्न तिथे विचारला जातो. तर इथे हे माहीत असणं गरजेचं आहे की प्रश्नार्थकमध्ये प्रश्नार्थक सर्वनाम आणि त्याच्या शेवटी असलेलं प्रश्नचिन्ह हे असेल तर ते प्रश्नार्थक सर्वनाम ठरत असतं. ओके. नेक्स्ट उदाहरण बघा. तुला काय पाहिजे? तुला काय पाहिजे? तर या ठिकाणी काय हे काय आहे? हे एक प्रश्नार्थक सर्वनाम आहे. तुम्ही केव्हा गावी जाणार? तर या ठिकाणी केव्हा हे काय आहे? केव्हा हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. तर लक्षात ठेवा, प्रश्नार्थक सर्वनाम जेव्हा येतं वाक्यामध्ये तेव्हा वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्हसुद्धा येतं आणि वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी हा सर्वनाम वापरला जातो. त्याच्यामुळे वाक्यामध्ये वाक्यातून जेव्हा प्रश्न विचारण्याची क्रिया होत असते तेव्हा ते प्रश्नार्थक सर्वनाम असतं. ओके. आय होप तुम्हाला समजले. खूप सोपं आहे. याविषयी काही डाऊट येत असेल, काही समजलं नसेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि काही जर ॲडिशन करायची असेल तर तेही तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. आता बघूयात अनिश्चित सर्वनाम. आता हे अनिश्चित काय आहे? अनिश्चित कशाला म्हणायचं? लक्षात ठेवा. यामध्ये आपण या अगोदरचा जो बघितलेला आहे तो कोणता होता? तो आहे संबंधी सर्वनाम. या अगोदर जो आपण सर्वनामाचा प्रकार बघितला तो आहे प्रश्नार्थक सर्वनाम. आणि प्रश्नार्थक सर्वनाम आणि अनिश्चित सर्वनाम हे जवळजवळ सारखे आहेत पण थोडेसे वेगळे आहेत. यामध्ये जी सर्वनामे आहेत, जी प्रश्नार्थक सर्वनामे आहेत तीच प्रश्नार्थक सर्वनामे यामध्येही आहेत. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे अनिश्चित सर्वनाम होण्यासाठी या शब्दांचं स्वरूप वाक्यामध्ये कशा पद्धतीनं असलं पाहिजे, त्याच्यातून निघणारा अर्थ हा कशा पद्धतीनं असला पाहिजे, त्या बेसिसवर हे अनिश्चित सर्वनाम ठरत असतं. ओके. तर या ठिकाणी बघा, अनिश्चित सर्वनाम म्हणजे काय? तर वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी न येता, लक्षात ठेवा, वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी न येता कोणत्या नामाबद्दल आलेली आहेत ती सर्वनामे कोणत्या नामाबद्दल आलेली आहेत हे जेव्हा निश्चितपणे सांगता येत नाही तेव्हा ते अनिश्चित सर्वनाम असते. लक्षात ठेवा, ही जी सर्वनामे आहेत ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्या बेसिसवर ती सर्वनामे काय आहेत? अनिश्चित सर्वनामे आहेत. तर मग ही कोणती आहेत सर्वनामे? तर या ठिकाणी बघा, कोण, कोणी, कोणी एक, कोणसा, कोणता, कित्येक, आणखी, अमका, तमका, काय, या ठिकाणी ही काय आहेत? हे अनिश्चित सर्वनामे आहेत. वाक्यातून काय दाखवणार आहेत? या शब्दामध्ये, हे शब्द जेव्हा वाक्यामध्ये असणार आहेत तेव्हा त्या वाक्यातून निघणारा अर्थ काय असणार आहे की ती नामे कोणत्या नामाबद्दल आलेली आहेत हे निश्चितपणे सांगता येणार नाही आहे. त्यातून हा जो अर्थ निघेल त्या बेसिसवर ही जी सर्वनामे आहेत ही अनिश्चित सर्वनामे म्हणून इथे ओळखली जाणार आहेत. आता फॉर एक्झाम्पल बघूयात. जसं की हल्ली कोणी कोणाला विचारत नाही. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की कोणी आणि कोणाला हे काय आहेत? हे सर्वनामे आहेत. का हे अनिश्चित सर्वनामे आहेत? तर या दोघांच्या वापरातून काय होत आहे
की आपल्याला नामाबद्दल अनिश्चित माहिती मिळत आहे. इथे नाम काय आहे हे कळते का लगेच? तर नाही कळत. तर या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि प्रश्नाच्या शेवटी काय वाक्याच्या शेवटी काय आहे? इथे प्रश्नचिन्ह आहे का? तर नाही आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, जेव्हा वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह नसते आणि वाक्यामध्ये अशा पद्धतीनं हे अनिश्चित सर्वनामे वापरली जातात, त्यामध्ये ही सर्वनामे काय आहेत? मग अनिश्चित सर्वनामे आहेत. त्या नामाबद्दल आलेली आहेत हे आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही, ते असतात अनिश्चित सर्वनामे. आता फॉर एक्झाम्पल बघा, आता वाक्यामध्ये मग तुम्हाला असा हा प्रश्न देऊन परीक्षेमध्ये अशा पद्धतीनं वाक्य दिलं जातं आणि वाक्यातून मग हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे की अनिश्चित सर्वनाम आहे हे इथे विचारलं जातं. त्याच्यामुळे लक्षात असू द्या, यामध्ये गोंधळ होऊ देऊ नका. ओके. नेक्स्ट आहे कोणी कोणास हसू नये. आता या ठिकाणी कोणी आणि कोणास या दोघांच्या वापरातून काय होत आहे? कोणत्या तरी नामाबद्दल निश्चित माहिती मिळत आहे का? किंवा कोणाबद्दल तरी निश्चित माहिती मिळत आहे का? तर नाही. हे काय आहे? अनिश्चित आहे. आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे का? तर नाही. तर लक्षात ठेवा, या ठिकाणी जेव्हा अशा सर्वनामापासून जेव्हा कोणत्या नामाबद्दल निश्चित माहिती मिळत नाही, तेव्हा हे जी सर्वनाम आहेत ही सर्वनाम अनिश्चित सर्वनाम म्हणून ओळखली जातात. ओके. आता नेक्स्ट बघा, काय हा गोंधळ. तर या ठिकाणी काय हे काय आहे? हे एक अनिश्चित सर्वनाम आहे, कारण हे कोणत्याही नामाबद्दल विशिष्ट माहिती देत नाही. निश्चित माहिती देत नाही, त्या बेसिसवर हे काय आहे? अनिश्चित सर्वनाम आहे. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की अनिश्चित सर्वनाम आणि प्रश्नार्थक सर्वनामामध्ये काय मोठा फरक आहे ते. ओके. आय होप तुम्हाला समजलं आहे अशी मी आशा करते. जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट येत असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर करा. महत्त्वाचा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम. आत्म म्हणजेच काय? स्वतः. तर मग या सर्वनामामध्ये काय असणार आहे? स्वतःविषयी माहिती असणार आहे. तर यामध्ये काय आहे? मग स्वतःबद्दल किंवा हजर व्यक्तीबद्दल बोलायचे असल्यास आपण आणि स्वतः ही दोन सर्वनामे वापरली जातात या आत्मवाचक सर्वनामामध्ये. महत्त्वाचे आहेत, दोनच आहेत. आपण आणि स्वतः ही दोनच आत्मवाचक सर्वनामे आहेत जी वापरली जातात. आता या ठिकाणी मग तुमच्या लक्षात येईल की हे आपण हे काय आहे? हे पुरुषवाचक सुद्धा आहे. मग या ठिकाणी पुरुषवाचक कसा ओळखायचा आणि आत्मवाचक सर्वनाम कसा ओळखायचा यामध्ये गोंधळ होतो. तर हेही आपण बघणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या ठिकाणी सुरुवातीला बघू की आत्मवाचक सर्वनाम कशा पद्धतीनं आहे ते. तर या ठिकाणी उदाहरणार्थ बघा, ती आपणहूनच काम करू लागली. तर या ठिकाणी जे कर्ता आहे त्या नामाबद्दल काय आहे? जे सर्वनाम आहे ते काय आहे? स्वतःबद्दल माहिती सांगत आहे. मग ही जी ती आहे तिनं काय केलेलं आहे? स्वतःबद्दल माहिती सांगितलेलं आहे. ती आपणहूनच काम करू लागली. तिनं काय केलेलं आहे? स्वतःलाच हे केलेलं आहे. तर स्वतःलाच म्हणजे आपणहूनच काम करू लागली. तर या ठिकाणी मग काय झालं? आपण हे काय आहे? आपण हे आत्मवाचक नाम आहे. नामाने स्वतःबद्दल माहिती सांगितलेली आहे. इथे मी स्वतः तिला पाहिले. तर इथे काय केलेलं आहे? या कर्त्याने स्वतःबद्दल माहिती सांगितलेली. मी स्वतः तिला पाहिले. तर स्वतः हे काय आहे? आत्मवाचक आहे. कर्त्यानं स्वतःबद्दल माहिती सांगितलेली आहे या ठिकाणी, म्हणून हे स्वतः हे काय आहे? एक आत्मवाचक नाम आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या. मग तिसरा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तर पक्षी निज बाळासह फिरती. तर या ठिकाणी हा जो निज शब्द आहे हा सुद्धा काय आहे? हा सुद्धा एक आत्मवाचक सर्वनाम आहे. हे पारंपरिक व्याकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पण आता सध्या आधुनिक व्याकरणामध्ये हे निज शब्द आपण आत्मवाचक सर्वनामामध्ये घेत नाहीत. पण जर वाक्यामध्ये परीक्षेमध्ये जर तुम्हाला विचारलं तर लक्षात असू द्या की निज हे सुद्धा काय आहे? की आत्मवाचक सर्वनाम आहे. तर यामध्ये पक्षी निज बाळासह फिरती. तर पक्षी काय आहे? निज आहे. स्वतःच्या बाळासह ते काय करत आहे? फिरत आहे. तर या ठिकाणी निज हे काय आहे? आत्मवाचक सर्वनाम आहे. आता या ठिकाणी आपण बघितलं, आपण हे एक आत्मवाचक सर्वनाम आहे आणि आपण बघतो की पुरुषवाचक सर्वनाम सुद्धा आहे. मग पुरुषवाचक सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनामामध्ये फरक काय आहे ते बघूयात अगोदर. या अगोदर आपण पुरुषवाचक सर्वनाम बघितलं होतं, तर त्याच्यामध्ये काय फरक आपल्याला पाहायला मिळतो की हा जो आपण आहे हा अनेक वचनामध्ये सुद्धा वापरतात.
केवळ अनेक वचनातच वापरतात हा आपण, आणि वाक्याच्या सुरुवातीस येतो आणि आम्ही तुम्ही या अर्थाने येथे हा आपण वापरलेला जातो, याला पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात। आता हा जो आत्मवाचक आपण आहे, तर या ठिकाणी या आत्मवाचक आपणाचं काय वैशिष्ट्य आहे, तर या ठिकाणी हे दोन्ही वचनामध्ये वापरलं जातं आत्मवाचकमध्ये, आणि वाक्याच्या सुरुवातीला येत नाही, लक्षात ठेवा। आणि आपण स्वतः या अर्थाने येथे ह्या आपण येत असतो। तर या ठिकाणी हा महत्त्वाचा फरक आहे की पुरुषवाचक आपण कसा आहे आणि आत्मवाचक आपण कसा आहे हे आपल्याला इथे पाहायला मिळतं। यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका। ओके, आय होप तुम्हाला हे पॉईंट समजले आहेत अशी मी आशा करते। यामध्ये काही डाऊट येत असेल, काही समजलं नसेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला काही ॲडिशन माहिती असेल तर तेही तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता। आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज मिळत राहतील।